धन्यवाद झहीरभाई. सामना सुरू होतोय. दुसऱ्या फेरीतील तिसरा सामना. एका साईडला जयू 11 वर्सेस आपण पाहत आहेत आर्या स्पोर्ट्स जयगड रत्नागिरी. हा आपण संघ या ठिकाणी पाहतोय आणि रत्नागिरी संघ शतरक्षण करतोय. तसेच जयू 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. आल्याला उलटा पुलटा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाहीये. बॅटची एज. अकाउंट ओपन. खातं उघडलं गेलं. विघ्नेश आणि करणनं चांगलं बॅटिंग केली होती. खरोखरच अफलातून स्ट्रोक करणच्या बॅटमधून आपण ते पाहिले होते. मॅच विनिंग पारी म्हणायला काही हरकत नाही आहे. अशा प्रकारे नक्कीच सुरुवात धीमी झाली होती. त्यानंतर मात्र या मॅचवरची पकड जयू 11 या टीमनं ठेवली ती शेवटच्या क्षणापर्यंत. शेवटी विजयी झाला तो संघ. मात्र अफलातून मॅच ही देखील नक्कीच पाहायला मिळेल. कारण एक आपण जयगड रत्नागिरीचा संघ पाहतो तर एक आपल्या पालघर जिल्ह्यातील विरार पट्ट्यातील जयू 11 हा संघ पाहतोय. वेगवान चेंडू टाकायचा होता आउटसाईड ऑफ स्टंप. ऑन साईडला चेंडूला खेळलं गेलं. बिटॉन रिझनमध्ये चेंडूला फील्ड केलं गेलं. गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर जिशान. याचा उल्लेख झहीरभाईने केला होता की अनेक ज्या व्यावसायिक स्पर्धा आहेत मोठमोठ्या त्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये या खेळाडूनं आपलं कला कौशल्य सिद्ध केले दाखवलं आहे. धावा झाले ते 3. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. लाईन खराब. पंच बोलतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. आणि जर आपण जयू 11चा डगआउट जर पाहिला तर तिथून नेहमीच आवाज येतोय ज्यावेळेस चौकार षटकार एखादा अवांतर चेंडू. कारण भरपूर सपोर्टर्स आहेत त्या ठिकाणी. आमच्या DBN लाईव्ह नक्कीच तो स्टँड कव्हर करतील यात काही शंका नाही आहे. धावा झाले ते 4. गोलंदाज पुन्हा एकदा तयार जिशान. इनसाइड आउट खेळायचं होतं. फटका फसलाय. मागे फिल्डर आहे त्या ठिकाणी. त्यानं टिपलाय झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद मिस्टर करण आउट. धावा झाल्यात त्या 4. बघा सकाळी डीजेचा पण आवाज जरा कदाचा साईबाबांची गाणी. त्यानंतर एकविरेची गाणी वारंवार डीजेच्या माध्यमातून लावली जात आहेत. थँक्यू डीजे. धावा झाल्यात त्या 4. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय विकास. उर्फ चिका या नावानं प्रसिद्धी मिळवली आहे टेनिस क्रिकेट जगतात या खेळाडूनं. ऑन साईडला वेळेस मोठा फटका खेळायचा होता. हवेत खेळला गेलाय. फटका फसलाय. मागे फिल्डर होता. त्याच्या हातातून मात्र हा कॅच निसटला गेलाय. लफ करायचं होतं पहिल्या चेंडूवर. धावसंख्या 6. 2 धावा इथे मिळतील. संध्याकाळचा क्लायमेट. संध्याकाळची वेळ सुरू आहे. वेळेकडे लक्ष दिलं तर बरोबर 5:45 आता होतील. आणि दुसऱ्या फेरीतील आपण तिसरा सामना या ठिकाणी पाहतोय. बॅकफुट जाऊन चेंडूला कट केलाय. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडूला स्टॉप केलं गेलं. एकच धाव. चांगली गोलंदाजी. पहिलं षटक देखील आजच्या दिवसामध्ये नक्कीच चांगल्या प्रकारे हाताळलं होतं जिशाननं. आणि हे जवळपास दुसरं षटक या संपूर्ण स्पर्धेमधील आजच्या दिवसामध्ये जिशान यांचा आपण पाहतोय. धावा झाल्यात 7. 5 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 1 विकेट मात्र गमावले जयू 11 या टीमनं. फ्लिक ऑफ द रिक्स
पॅडवरचा मारा होता, फ्लिक केले चेंडूला, चेंडू लॉंग लेग डीपला निघून जातोय. 2 धावा इथे नक्कीच मिळतील. खूप चांगला स्ट्रोक खेळाय विकास दसकर. आणि एका साईडला आपण पाहतोय मिस्टर विघ्नेश. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक पूर्ण झालंय आणि धावसंख्या झाल्या पहिल्या षटकामध्ये ते म्हणजेच 9 धावा. जय 11 या टीमच्या एक गडी बाद. थोड्याच वेळात फ्लड लाईट चालू होतील. प्रकाश झोतामध्ये तुम्हाला नक्कीच ही स्पर्धा पाहायला मिळणार आहे, यात काही शंका नाही आहे. नऊ धाव पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या उभारले जय 11 या टीमनं. गोलंदाज बॉलर्स नेम्स पहिला चेंडू फुल टॉस डिलिव्हरी आहे या ठिकाणी आणि इथे मात्र हा चौकार. 4 धावा. तब्बल चौकार ना. आणि इथे देखील चांगला स्ट्रोक खेळला गेला आणि यावेळेस देखील चेंडू थांबणार नाहीये. फाईन लेग बाउंड्रीच्या बाहेर चेंडू फरार. आणखीन एक दमदार चौकार. 4. एनसीसी नारंगी सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा व्हायचं आहे. एनसीसी नारंगी सर्व खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये जमा व्हा. 2 चेंडू 2 चौकार. अफलातून बॅटिंग विकास दसकर चिका ज्या नावानं प्रसिद्ध आहे या खेळाडूची टेनिस क्रिकेटमध्ये. तो खेळाडू स्ट्राईक एंडवर. तिसरा मारण्याचा प्रयत्न आहे आणि हा देखील चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. खाली आणण्याचं काम गोलंदाजाचं केलं गेलं आहे. काय बॅटिंग करतोय विकास मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू 2 चौकार. त्यानंतर मात्र आलेल्या या तिसऱ्या चेंडूवर आज षटकार. 3 चेंडू 14 धावा आतापर्यंत या गोलंदाजाला कुठले आहेत. वापसी करावी लागेल. एक चांगला चेंडू अपेक्षित असेल यावेळेस एम एस स्टाईल आणि नक्कीच एक चांगला चेंडू अपेक्षित असेल आणि यावेळेस नक्कीच एक चांगला चेंडू टाकला गेला. व्हाईट यॉर्कर एम एस स्टाईलमध्ये हा फटका खेळायचा प्रयत्न केला गेला होता, मात्र काय नक्की घडलंय. डेड बॉल आहे. सर नो बॉल आहे की डेड बॉल आहे. गोलंदाजाचा पाय लागला का स्टंपला. सँडी नो बॉल. आहे का की काय नक्की काय घडले.
नो बॉलचा इशारा होता पंचांकडून, मात्र रनआउटच्या स्वरूपात मला वाटतं या ठिकाणी फलंदाज बाद विघ्नेश आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॅट्समॅन नेम्स जिग्नेश आउट झाला, विघ्नेश आउट झाला त्या ठिकाणी आणि जिग्नेश हा मैदानाच्या आतमध्ये येतोय. पुढचा चेंडू फ्री हिट, फुल टॉस. हा चेंडू मात्र मिस केलाय. एकतर फ्री हिट आणि समोर मेजवानी होती, मात्र त्या मेजवानीचा आस्वाद घेता आला नाहीये जिग्नेशला. धावा झाल्या त्या तब्बल 24 धावा फलकावर. 1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. या षटकातील अंतिम चेंडू असेल षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. ऑफ साईडला चेंडूला दिशा देण्याचं काम केलं गेलं. सिंगल येथे मिळणार. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. ओके सर, एक बॉल आहे. अंतिम चेंडू असेल. यावेळेस लाईन खराब, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. धावसंख्येत भर होणार. धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 26. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील आपण हा तिसरा सामना पाहतोय. जय 11 वर्सेस आर्या स्पोर्ट्स जयगड रत्नागिरी या दोन टीमच्या दरम्यान. शॉट बॉल क्रॉसबेट स्ट्रोक खेळायचा होता. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी खेळतोय. डीप मधून फिल्डर येईपर्यंत फक्त सिंगल. 2 षटकांचा खेळ संपतोय. धावा फलकावर जयू 11 या टीमच्या झाल्या आहेत त्या 2 बाद 27 धावा. चौथा सामना असेल. प्रियल स्पोर्ट्स टीम कॅप्टन आणि NCC नारिंगी टीम कॅप्टन. टॉससाठी आपण यायचं आहे. प्रियल स्पोर्ट्स टीम कॅप्टन आणि NCC नारिंगी टीम कॅप्टन टॉस करण्यासाठी आपण यायचं आहे. बॅकफुट जाऊन चेंडूला कट केले गेलाय. थर्डमॅनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. पायाने चेंडू अडवण्याचा पुरेपूर प्रयत्न. चेंडू अडला गेला. 2 धाव मात्र इथे थांबवता आल्या नाही आहेत. या चेंडूवर 2 धावा. या दुहेरी धावेने धावसंख्या झाली आहे ती 29. सुदर्शन रत्नागिरीचा एक स्टारकास्ट खेळाडू, जयगडचा खेळाडू आणि बायकर मॅन म्हणून आपण ज्याचा उल्लेख केला होता. यावेळेस स्विच हिटचा फटका फर्स्ट आहे. चेंडू हवेत खेळला गेलाय. मागे फिल्डर आहे जेलच्या खाली. त्याच्याकडून झाली चुकी. कॅच ड्रॉप. मात्र या डायरेक्ट हिटनं काम फिट केलंय. काम फिट कुणाचं तर काम फिट झालं त्या ठिकाणी. विकास दसकरचं आउट. शांताराम घरात देखील या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. वेलकम शांताराम भाऊ. नेक्स्ट मॅच प्रियल स्पोर्ट्स टीम कॅप्टन आणि NCC टीम कॅप्टन. प्लीज आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. यावेळेस देखील उलटा पुलटा अफलातून स्ट्रोक. हा देखील चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा.
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, स्लॉक स्लीप स्विचिटचा फटका खेळायचा होता. लेग बायचा इशारा पंचांकडून दिला जातोय. एक धाव, एकेरी धावेनं धावत संख्या पुढे सरकते. धावत संख्या झाली आहे ती 37. 37 धावा, 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे या इनिंग मधील. 37 झालेत जयू 11 या टीमची धाव संख्या. ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला खेळून काढतोय. मिड विकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव, दुसरी धाव, धोका घेतलाय त्या ठिकाणी बॅटरनं. 2 झाले आहेत, बॅकअप नाहीये आणि या 2 धाव्याला कन्वर्ट केलं गेलं 3 धावेमध्ये. गुड रन बिटवीन द विकेट. आणि या तिहेरी धावेनं धावा झाल्यात फलकावर तब्बल 40. अंतिम चेंडू अजूनही बाकी. 40 धावा जयू 11 या टीमच्या. या इनिंग नंतर लगेचच टॉस केली जाईल. प्रियल स्पोर्ट्स आणि NCC नारंगी या 2 टीमच्या दरम्यान. सामना क्रमांक असेल 4 दुसऱ्या फेरीतील. अफलातून स्ट्रोक, बॉडीला थोडंसं वाकवलं गेलं आणि त्यानंतर मात्र या चेंडूला खेळलं गेलं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. मात्र काय त्या ठिकाणी शतरक्षण झालंय. मात्र बघा त्या ठिकाणी स्वतः म्हणतो शतरक्षक येस इट इज अ 6. षटकार शेवटच्या चेंडूवर येतोय षटकार. संघ थांबला गेला जयू 11 हा संघ 46 या धावसंख्येवर आणि 47 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत जयगड रत्नागिरी या टीमला. 18 चेंडू 47 धावा. मॅच नक्कीच ही देखील रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळेल, यात काही शंका नाही आहे. कारण एका साईडला सुदर्शन, ज्या सुदर्शननं पहिल्या मॅचमध्ये अफलातून बॅटिंग या मैदानाच्या आतमध्ये केली होती. प्रेक्षकांचं चांगल्या प्रकारे मनोरंजन या खेळाडूनं केलं होतं. तो सुदर्शन या ठिकाणी आपल्याला नक्कीच खेळताना पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे जरी 47 धावा झाल्या आहेत, एका बाजूने आपण जयूस 11 या टीमचे धमाके पाहिले, मात्र दुसऱ्या बाजूने आपल्याला जयगड रत्नागिरी टीमचे देखील धमाके पाहायला नक्कीच मिळतील, यात काही शंका नाही. चला जाऊया आपण टॉसच्या दिशेनं. प्रियल स्पोर्ट्स वर्सेस NCC नारंगी या 2 टीमच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल त्या ठिकाणी केला जातोय. शांतारामजी गरज साहेब लेजेंडरी खेळाडू यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी हा कॉइन स्विंग केला जाईल. स्क्रीनवर तुम्ही पाहू शका टीव्हीच्या शांतारामजी गरज साहेब कॉइन स्विंग करतायत. कोण बना टॉस का बॉस. यस, टॉस विन प्रियल स्पोर्ट्स. आपला निर्णय आपण द्यायचा आहे. बॅटिंग स्वीकारलंय प्रियल स्पोर्ट्स या टीमनं. NCC नारंगी तुम्हाला शतरक्षण करायचं आहे. या मॅच नंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे NCC नारंगी या टीमनं. हे 47 कर 47 टू विन. 47 धावा विजयासाठी. एका साईडला जयू 11, दुसऱ्या साईडला आपण पाहतोय रत्नागिरीचा संघ, जयगडचा संघ. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. संकेत आणि यश ही आघाडीची जोडी. धमाके नक्कीच नो डाऊट. जरी संध्याकाळचा क्लायमेट आहे, अजूनही फ्लड लाईट सुरू झाल्या नाही आहेत, तरी देखील नक्कीच नो डाऊट जे धमाके आपण मागच्या इनिंगमध्ये पाहिले तशाच प्रकारे धमाके नक्कीच या इनिंगमध्येच पाहायला मिळतील. कारण आपण आतापर्यंत या टीमचा खेळ या अगोदर आपण पाहिला आहे, कशा प्रकारे मॅच त्याने आपल्या खिशामध्ये टाकली होती जयगड रत्नागिरी या टीमनं. बॅटिंगच्या त्या जोरावर लांब लचक बॅटिंग ऑर्डर आहे या टीम जवळ. चला मॅच ऑन करा.
अमित तांडेल गोलंदाजी ट्रॅकवर. पहिल्या मॅचमध्ये नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळली होती या गोलंदाजानं. आणि स्ट्राईक एंडला संकेत आहे ना स्ट्राईकला. यश स्ट्राईक एंडवर आहे, नॉन स्ट्राईकला संकेत आहे. पहिला चेंडू शॉर्ट बॉल ऑफ साईडला चेंडूला कट करायचं होतं. अप्रतिम चेंडू, पहिला चेंडू अप्रतिम हाताळला गेला. अमित तांडेल मागच्या मॅचचा आपण विचार केला, नक्कीच सुरुवातीला काही धावा खर्च केले होते, त्यानंतर मात्र अमितनं वापसी केली आणि ज्यावेळेस वापसी केली त्यावेळेस परत त्यांनी मागे वळून पाहिलं नाहीये. मागच्या मॅचमध्ये तोच अमित तांडेल गोलंदाजी ट्रॅकवर. ऑन साईडला खेळायचं होतं, ऑफ साईडला चेंडू ट्रॅव्हल झालाय, डीप लॉंग ऑफ रिझनवर चेंडू निघून येतोय. एक धाव, खातं उघडलं गेलंय, अकाउंट ओपन झालंय जयगड रत्नागिरी या टीमचं. आर्या स्पोर्ट्स जयगड. आज मोठ्या प्रमाणात या स्पर्धेमध्ये रत्नागिरीचे संघ खेळाडू खेळलेत. काही स्टारकास्ट देखील आपण या ठिकाणी रत्नागिरीच्या पाहिल्यात. यांनी टेनिस क्रिकेट गाजवले रत्नागिरी परिसरातील असे नामवंत खेळाडू देखील आपण या ठिकाणी या मैदानावर खेळताना पाहिलेत. गोलंदाज तयार, स्ट्राईकला संकेत, लेफ्ट हँड बॅटर, डावखुऱ्या त्याचा खेळाडू आहे. शॉर्ट बॉल, पुलचा फटका फसलाय, चेंडू हवेत आहे, मागे फिल्डर आहे, इझी कॅच कॅरी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट सोपी नसते आणि तो कॅच त्या ठिकाणी ड्रॉप झालाय. एक संधी पुन्हा खेळण्याची मिळते ती म्हणजे संकेतला बघा कुठेतरी नशिबाचं दार उघडलं गेलंय. त्या संधीचं सोनं केलं जाईल का संकेतकडून. एक चान्स पुन्हा खेळण्यासाठी मिळतो या खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये. धावा झाल्या त्या तब्बल 3. गोलंदाज तयार, चान्स मिळालाय आणि त्या संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न आहे. लॉफ्टेड फटका खेळायचा होता, एक धाव इथे देखील मिळणार आहे. 47चं टार्गेट, एक मोठं टार्गेट आहे. 47 धावा आणि त्या देखील 18 चेंडूमध्ये. 6 चेंडूमध्ये तुम्हाला एखादा धमाका करावा लागेल. मोठा फटका तुम्हाला खेळणं गरजेचं आहे आणि तो अगदी योग्य वेळेमध्ये आला नाही तर मात्र पुढच्या काही ओव्हरमध्ये तुमच्या समोर धावांचा डोंगर उभा राहील यात काही शंका नाहीये. डान्सिंग डाऊन द पिच, पुढे येऊन चेंडूला खेळायचं होतं. चेंडूला ऑफ साईडला बघा दाखवतोय आपल्या देहबोलीतून, फ्रंटला आला होता, यावेळेस ऑनला खेळायचा प्रयत्न केला होता, मात्र त्यानंतर पाहिलं की थोडं थांबला असतोय आणि जवळपास एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू खेळला असता तर नक्कीच व्यवस्थित मिडल करता आला. चेंडू आपल्या देहबोलीतून त्या ठिकाणी बॅटर दाखवतोय. समोरच्या दिशेनं सरळ बॅटनं साईड स्क्रीनच्या दिशेनं डाऊन द ग्राउंड चेंडू निघून येतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. धावा झाल्या त्या 8. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा या फळकावर लागल्या गेल्यात. आता येणारे 12 चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत त्या 39. 12 चेंडू 39 धावा. म्हणजे पर ओव्हरचा आपण विचार केला ना जाहीर भाई, तर आता तुम्हाला पर ओव्हरमध्ये 20 धावा कुटाव्या लागतील, बनवाव्या लागतील आणि त्या प्रयत्नामध्ये ते क्रिकेट खेळावं लागेल. ते म्हणजेच जयगड रत्नागिरी या टीमला. इथून 15 ते 20 धावेचं षटक नक्कीच या मॅचमध्ये ट्विस्ट येणार. ही मॅच शेवटच्या क्षणापर्यंत जाणार, ही मॅच जिवंत राहणार. मात्र इथून जर एक चांगलं षटक हाताळलं गेलं, 5-6 धावांचं, ज्याप्रमाणे अमित तांडेलनं जे षटक हाताळलं निव्वळ 6 ते 7 8 धावांचं, तशा प्रकारे हे जर षटक हाताळलं गेलं जहीरभाई, तर इथून मात्र अंतिम षटक एक मोठी धावसंख्या जयगड रत्नागिरी या टीम समोर येऊ शकेल. त्याच्यामुळे जे काही करायचं आहे या षटकामध्ये त्यांना करावं लागेल. करण गोलंदाजी ट्रॅकवर, पहिला चेंडू ऑन साईडला, पहिल्या चेंडूला पूर्ण फोर्सनं खेळलाय. जे काय करायचंय ते आम्हाला या ओव्हरमध्ये करायचं आहे, अन्यथा मात्र आमच्या जवळपास खांद्यावर धावांचं ओझ राहील. पहिला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर, षटकार.
नजर आहेत संकेतवर, तर एक संकेतनं षटकार ठोकला या मैदानावर. पहिला चेंडू 6 धावा आलेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा किरण. समोर आहेत संकेत. संकेत कडून जागते रहोचा संकेत. बॅक टू बॅक दुसरा धमाका. बॅट मधून विजयाचे संकेत कुठेतरी यायला सुरू झालेत. मैदानाच्या आतमध्ये बॅक टू बॅक 2 धमाके, बॅक टू बॅक 2 षटकार. म्हटलं ना की हे षटक कमीत कमी 20 धावांचं तुम्हाला शोधावं लागेल. 15 ते 20 धावांचं हे षटक तुम्हाला शोधावं लागेल, तर तुम्ही या मॅच मध्ये वापसी करू शकाल. मात्र काय करायचंय JU 11 या टीमला, हे षटक कमीत कमी धावांचं हाताळणं गरजेचं होतं. मात्र या ठिकाणी करणच्या पहिल्याच आणि दुसऱ्या चेंडूवर 2 लगातार धमाके केलेत किरणनं. 2 षटकार ठोकलेत. थोडंसं नक्कीच प्रेशर असेल यावेळेस गोलंदाज करणवर. मात्र इथून वापसी करणं खूप गरजेचं असेल. करण ऑन. तिसऱ्याचा प्रयत्न होता. क्रॉस बेटेस खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला गेला होता. सिंगल होईल का? डायरेक्ट हिट झालाय. डायरेक्ट हिट झालाय. या हिटनं काम फिट केलं आहे की काय? ही धाव किती धोकादायक ठरू शकेल बघा. इथे काय घडले, पंच तिसऱ्या पंचाच्या दिशेने वळत आहेत. मात्र संकेत काय म्हणतोय? संकेत नक्कीच नाखुश आहेत. त्यांची देहबोली मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. ते थोडेसे नाखुश आहेत. त्यामुळे आता इथे निकाल काय येईल? पंच तर तिसऱ्या पंचाच्या दिशेने वळालेत. SOUT आउट. ही धाव किती धोकादायक ठरली गेली मैदानाच्या आतमध्ये. दडपण होतं करणवर, कारण लागोपाठ 2 चेंडू 2 षटकार आणि त्यानंतर नक्कीच आलेली ही विकेट कुठेतरी नक्कीच सुटकेचा श्वास घेतला असेल गोलंदाज करणनं. कारण तो दबाव गोलंदाजावर होता, खास करून संकेत सारख्या फलंदाजाचा, आणि तो दबाव नक्कीच या विकेटनं कमी झाला असेल. सुदर्शन येतोय. ज्या मुलानं नक्कीच मागच्या इनिंगमध्ये अफलातून बॅटिंग केली होती. बायकर मॅन, रत्नागिरीचा छोरा आणि नक्कीच रत्नागिरी टेनिस क्रिकेटचा हा सितारा मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडवर. धावा झाल्यात 20. 27 धावा अजूनही बनवायचे आहेत आणि चेंडू शिल्लक येथे 9. बघा 9 मध्ये 20 झालेत. 9 मध्ये 20 झालेत. 9 मध्ये तुम्हाला 27 बनवायचे आहेत. MS स्टाईल ब्लॉक हॉल डिलिव्हरी होती. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला होता. डायरेक्ट हिटचा देखील प्रयत्न गोलंदाजाचा होता. फक्त सिंगल. इथे 2 धावा नक्कीच होऊ शकल्या असत्या. मात्र सुदर्शन त्या ठिकाणी स्ट्राईक स्वतःजवळ ठेवतोय. त्या कॅपेबलचा खेळाडू आहे. कारण मागची मॅच आपण पाहिली, सुदर्शनची बॅटिंग देखील आपण मागच्या मॅचमध्ये पाहिले. त्यामुळे नक्कीच स्वतःवरचा विश्वास त्या ठिकाणी सुदर्शनला सिद्ध करावा लागेल. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवले सुदर्शननं. धावा झाल्यात त्या 21-21. शॉर्ट बॉल ऑफ साईडला चेंडू निघून येतोय. एकच इथे मिळणार. दुसऱ्यासाठी शूट झाल्या सुदर्शन. इथे देखील डायरेक्ट हिट झालाय आणि पंच तिसऱ्या पंचांच्या दिशेने गेलेत. काय इथे सुदर्शन सेफ आहे की ही विकेट? आणि ही जर विकेट आली तर मात्र आर्या स्पोर्ट्स जयगड रत्नागिरी संघ अंडर प्रेशर मध्ये येईल. यस, हा एक मोठा धक्का आर्या स्पोर्ट जयगड रत्नागिरी या टीमला. बॅटर आउट.
महत्वपूर्ण बॅटर जयगड रत्नागिरी टीमनं जे गमावलेत ते स्वतःच्या निष्काळजीपणामुळेच गमावले गेले. दोन्ही विकेट ज्या गेल्यात महत्वपूर्ण बॅटर्स होते, कारण एक मोठं टार्गेट जवळजवळ म्हणायचं गेलं तर 47 धावा बनवायचे आहेत आणि इथून नक्कीच या दोन्ही खेळाडूंना क्रीजवर राहणं गरजेचं होतं. मात्र सुदर्शन, मी म्हटलं ना डायरेक्ट हिट, सुदर्शनची विकेट खऱ्या अर्थानं खूप महत्त्वपूर्ण होती आणि ज्यावेळेस सुदर्शनची विकेट पडेल त्यावेळेस नक्कीच आर्या स्पोर्ट्स जयगड रत्नागिरी संघ थोडंसं अंडर प्रेशरमध्ये येईल आणि नक्कीच या ठिकाणी सुदर्शनची ती विकेट, इथून मात्र या संकटातून सावरण्याचं काम करणं गरजेचं आहे. कोण ठरणार संकट मोचक, कोण ठरणार गेम चेंजर बॅटर? सिंगल काढली गेली, एक धाव, एका धावेने धावसंख्या झाली आहे ती 23-23. बघा काही चुका घडतात आणि त्या चुका कधी कधी आपल्या पराभवासाठी नक्कीच कारणीभूत ठरतात. मात्र मॅच संपली नाहीये, मॅच अजूनही ऑन आहे, मॅच अजूनही ऑन आहे. समोरच्या दिशेनं स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा येतोय चौकार, मॅच अजूनही ऑन आहे. जरी आमच्याकडे सुदर्शन नाहीये, जरी आमच्याकडे संकेत नाहीये, मात्र मी खंबीरपणे उभा आहे आणि जोपर्यंत मी क्रीजवर उभा आहे तोपर्यंत मॅच ऑन आहे. बॅटर त्या ठिकाणी दर्शवतोय मिस्टर यश. चौकार, 4 धावा. धावा झाल्या तब्बल 27, 5 चेंडू 20 धावा. यावेळेस चांगला चेंडू टाकला गेलाय, ऑन साईडला खेळायचं होतं. निर्धाव चेंडूची सांगता, 4 चेंडू 20 धावा, 4 मध्ये 20 बनवायचे आहेत. यशला यश मिळेल का आपल्या टीमला विजयी करण्यासाठी? मोठे फटके यशच्या बॅटमधून येतील की चांगले गोलंदाजी या ठिकाणी विघ्नेश करणार? प्रयत्न तोच आहे. परत एकदा समोरच्या दिशेनं बॉलर बॅक टू ड्राईव्ह केलं गेलंय. एकच धाव इथे मिळेल. 3 चेंडू 19 धावा, 3 चेंडू 19 धावा. बघा कशा प्रकारे चुका घडल्या गेल्या. सगळं काही सुरळीत सुरू होतं आणि अप्रतिम बॅटिंग त्या ठिकाणी संकेतनं नक्कीच सुरू केली होती. 2 धमाके या मैदानाच्या आतमध्ये संकेतनं केले होते. त्यानंतर कुठेतरी सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट करण्याचा प्रयत्न संकेतनं केला, डायरेक्ट हिट झाला. त्या ठिकाणीच नक्कीच संकेत बाद झाला. ते एक चुकी आपण या मॅचमध्ये पाहिली. त्यानंतर सुदर्शन थोडंसं लेझी या ठिकाणी आपण पाहिलं तर खेळले गेले, लक्ष तितकंसं नव्हतं आणि डायरेक्ट हिट पुन्हा एकदा आणि सुदर्शन देखील त्या ठिकाणी बाद झाला. तिथून मात्र आर्या स्पोर्ट्स जयगड संघ थोडासा बॅकफुटला गेला आणि तिथून मात्र या संघाला पुन्हा एकदा पुढे येता आलं नाहीये, कारण 2 विश्वासू खेळाडू होते. ज्याप्रमाणे जी मागच्या इनिंगमध्ये जी खेळी केली होती त्यानुसार नक्कीच या ठिकाणी त्या खेळाडूंकडून भरपूर अपेक्षा होत्या. मात्र दोन्ही खेळाडू रनआउट झाले त्या ठिकाणी. डाऊन द ऑफ स्टंप, वाईटचा इशारा, अवांतर धाव, 1 धाव इथे मिळणार. धावा झाल्या 30, 17 धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक येते 2. एखादा चमत्कार, क्रिकेटमध्ये चमत्कार सहजासहजी होत नाहीत, पण एखादा चमत्कार अपेक्षित होता. फटका फसलाय, इथे देखील कॅच सुटला गेलाय. 1 चेंडू 16 धावा. एक चेंडू 16 धावा. मॅच अक्षरशः क्लिअर आहे. या ठिकाणी जय 11 संघ या ठिकाणी विजयी होतोय. अभिनंदन जय 11 टीम अर्नाळा आणि धन्यवाद आर्या स्पोर्ट्स जयगड रत्नागिरी. तुम्ही आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाच्या वतीनं तुमचं मनापासून
आभार, थँक्यू. बघा, चुका एकदा काही घडल्या का त्या चुका पुन्हा सुधारण्याची संधी ज्यावेळेस कमी चेंडूंचा खेळ होतो त्यावेळेस मिळत नाही आहे. कशा प्रकारे घडामोडी घडल्या, जे 2 दिग्गज खेळाडू लवकर बाद झाले, इथून मात्र खऱ्या अर्थानं जेयू स्पोर्ट्स संघ फ्रंटला आला, पुढे आला. आता मात्र बिग मॅच, दुसऱ्या फेरीतील चौथा सामना आपण पाहतोय. प्रियल स्पोर्ट्स वर्सेस NCC नारंगी संघ. आणि ज्यावेळेस मॅचला सुरुवात होईल बॉक्समध्ये करतोय बदल, इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे झहीर भाई यांना.